नमस्कार माझ्या बालमित्रांनो. बालकथा मंत्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत दोन मित्रांची खूप छान गोष्ट. त्या गोष्टीचं नाव आहे राजू आणि अस्वल. राजू आणि संजू जिगरी दोस्त होते. एका लहानशा गावात ते दोघे एकत्रच लहानाचे मोठे झाले. रोज सकाळी ते एकत्रच शाळेत जात असत. खाऊच्या सुट्टीत एकत्रच बसून डब्बा खात असत आणि रोज सायंकाळी घराजवळील मैदानावर खेळत असत. एके दिवशी दोघांनी कामाच्या शोधात शहरात जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे आपापल्या गोष्टी बरोबर घेऊन दोघे शहराकडे निघाले. शहरात जाण्यासाठी त्यांना एक जंगल ओलांडावे लागणार होते. जंगलातून चालत असताना त्यांना गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. दोघांनी मागे वळून बघितलं तर काय, एक प्रचंड अस्वल त्यांच्या अंगावर धावून येताना दिसले. राजू आणि संजूची जीवाच्या भीतीने गाळण उडाली. संजू अत्यंत स्वार्थी होता आणि त्याने राजूला अस्वलापुढे ढकलून दिले. स्वतः पटकन एका झाडावर चढला. राजू इकडे तिकडे बघतो आहे. तोच अस्वल त्याच्या समोर येऊन उभे राहिले. त्याला खूप भीती वाटली. राजूला आपल्या आजोबांचे शब्द आठवले, यदा कदाचित अस्वलाने तुझ्यावर हल्ला केला तर मेल्यासारखा निश्चित पडून राहा, जरासुद्धा हालचाल करू नकोस. जमिनीवर पडल्या पडल्या राजू विचार करू लागला, हा कसला मित्र आहे. मला अस्वलापुढे ढकलून दिले आणि स्वतःचा जीव वाचवण्याकरिता झाडावर चढून बसला. दरम्यान त्या अस्वलाने राजूला हुंगले. राजूच्या कानात अस्वल हळूच गुरगुरले. तरीसुद्धा राजू निश्चित पडून राहिला. त्याला मनातून खूप भीती वाटत होती, पण त्याने अजिबात हालचाल केली नाही बरं का. काहीच हालचाल नाही हे बघून अस्वल जंगलात निघून गेले. बऱ्याच वेळानंतर संजू झाडावरून खाली उतरला. राजू सुद्धा उठून उभा राहिला व आपले अंग झटकू लागला. संजूने राजूला उत्सुकतेने विचारले, अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले राजू, सांग ना मला. राजूने उत्तर दिले. अस्वल म्हणाले, तुझ्यासारख्या संकटात सोडून जाणाऱ्या माणसांपासून सावध राहा. म्हणूनच बालमित्रांनो, संकटाच्या वेळी जो आपल्यासोबत खंबीरपणे उभा राहतो ना, तोच खरा मित्र असतो. तर कशी वाटली ही गोष्ट? पुढच्या गोष्टीत पुन्हा भेटूया. धन्यवाद.